सर्वांना नमस्कार. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण अ, जनसंपर्कासाठी म्हणा किंवा पब्लिक एंगेजमेंट म्हणा, पब्लिक आउटरीच म्हणा, या माध्यमातून अनेक सकारात्मक अशा स्वरूपाचे उपक्रम हे गेल्या वर्षभरापासून आपण राबवतो आहोत. विशेष करून राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे अंमलात आल्यानंतर ह्या 24-25 अकॅडमिक इयरपासून आपण जास्तीत जास्त पद्धतीने शासकीय पातळीवरती होणारे महत्त्वाचे निर्णय असतील, अ, राष्ट्रीय पातळीवरती किंवा जागतिक पातळीवरती उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये होणारे महत्त्वपूर्ण बदल असतील, हे सगळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापासनं तर अगदी शहरी भागापर्यंत सर्व आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या घटकांपर्यंत हे सगळे बदल पोहोचवले जावेत. अ, आणि एक संवादाची प्रक्रिया ही राज्यामध्ये निर्माण व्हावी. कोणताही निर्णय हा काही विशिष्ट लोकांनी घेतला आहे आणि काही तो विशिष्ट लोकांपुरता आणि क्षेत्रापुरता मर्यादित आहे, असं व्हायला नको. आपला विश्वास हा शिक्षणाच्या लोकशाहीकरणावरती आहे आणि आपल्या सगळ्यांना मिळून एकत्र येऊन ॲज अ टीम म्हणून काम करायचंय. कारण आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट जे आहे, ते प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये गुणात्मक बदल घडवून आणणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे विद्यापीठं असतील, महाविद्यालयं असतील, शिक्षण क्षेत्रातले इतर महत्त्वाचे घटक आहेत. प्राचार्य, संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर, पालक, विद्यार्थी. आपण सगळेजण ॲज अ टीम म्हणून काम करतोय आणि त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि त्याची चर्चा देश पातळीवरनं पण होते आहे. मी साधारणतः एक मागच्या महिन्यामध्ये माननीय मंत्री महोदय, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक डेलिगेशन दिल्लीला गेलं होतं आणि त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण केंद्रीय मंत्र्यांबरोबर आम्ही संवाद साधला होता. त्यातल्या त्यात केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांच्याबरोबर साधारणतः 2 तास त्यांनी आम्हाला दिले. त्यांची पूर्ण टीम त्या बैठकीमध्ये त्यांचे सर्व सचिव, उच्चपदस्थ अधिकारी, यू-जी-सीचे चेअरपर्सन, ज्यांच्याकडे जोशी सरांकडे आता चार्ज आहे तो, त्याच्यापासून सगळेजण त्या बैठकांना उपस्थित होते. आणि या बैठकांच्या माध्यमातनं माननीय एच-आर-डी मिनिस्टरांनी हे आवर्जून सांगितलं, की महाराष्ट्रातलं डेलिगेशन हे दर 3 महिन्यांनी दिल्लीला येतं. त्यांनी केलेले नवीन-नवीन उपक्रम आम्हाला सांगता आहेत. आणि आपले जे शासन निर्णयाचा अत्यंत बारीक-सारीक अभ्यास हा केंद्रीय पातळीवरती होतो आहे. आणि एक अभिमान वाटावा आपल्या सगळ्यांना अशा प्रकारचं वक्तव्य धर्मेंद्र प्रधान साहेबांनी केलं, की जेही कोणते नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे गुणात्मक बदल देशामध्ये होणार आहेत, त्याची सुरुवात ही केवळ महाराष्ट्रामधनं होणार आहे. आणि या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि ती यासाठी शक्य आहे, की आपण सगळेजण ॲज अ टीम म्हणून काम करतो आहोत. हे सगळं राष्ट्रीय शिक्षण धोरण असेल, नॅकचं मूल्यांकन असेल किंवा या अनुषंगाने जेही काही महत्त्वाचे बदल असतील, त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करण्यासाठी. याच पब्लिक एंगेजमेंटच्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आम्ही अनेक उपक्रम सुरू केले. ज्यामध्ये सह्याद्री शिक्षण संवाद हा जो काल दर शुक्रवारी आपली जी साप्ताहिक व्याख्यानमाला आहे, ज्यामध्ये काल मोठ्या प्रमाणावरती लोकं जॉइन झाले होते आणि 24 म्हणजे पहिल्यांदा उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या इतिहासामध्ये असं घडलेलं आहे, की एकतर शासनाने, विभागाने अशा प्रकारची व्याख्यानमाला सुरू केली आणि अखंडितपणे ती चालती आहे आणि 24 व्याख्यानं, 24 तज्ञ येऊन 24 विषयांवरती आपण त्या संदर्भामध्ये व्याख्यानांचं आयोजन केलं गेलं आणि पुढच्या आठवड्यामध्ये 25वं हे व्याख्यान आहे. त्याचप्रमाणे आपण स्वतःचं YouTube चॅनल काढलं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं त्रैमासिक, पहिल्यांदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने त्रैमासिक काढलं आणि त्या त्रैमासिकाचं अनावरण देखील कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते हे पार पडलं. त्यानंतर आपण स्वतःचा पॉडकास्ट आता लवकरच सुरू करतो आहोत. आणि ह्याच शृंखलेमधली एक अत्यंत महत्त्वाची कडी म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या माध्यमातनं प्रश्न तुमचं आणि उत्तर आमचं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहोत. आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 राज्यामध्ये
अशा अगदी तडकाफडकी राबवलेलं नाहीये. आपण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, संघटित पद्धतीने या सगळ्यांची पूर्वतयारी केलेली होती. त्यासाठी आवश्यक असणारे महत्वाच्या समित्या नेमल्या गेल्या, टास्क फोर्स नेमले गेले. त्यानंतर याच्या अंमलबजावणीसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण स्टिअरिंग कमिटी शासनाच्या माध्यमातून माननीय नितीन करमळकरजी यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली. आणि त्यामध्ये अनेक सन्माननीय सदस्य आहेत. त्यापैकी काही जण आज आपल्या कार्यक्रमात जॉईन पण झालेत. म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू, आमचे वरिष्ठ मार्गदर्शक चांदेकर साहेब असतील, भिसेन सर आहेत, त्याचप्रमाणे इतरही शिर्के सर आहेत. हे सगळे जण त्या सुकाणू समितीचे सदस्य आहेत आणि ते सातत्याने मार्गदर्शन करतायत. आणि त्या माध्यमातून हे राबवण्याच्या पूर्वी आपण विद्यापीठ स्तरावरती प्राध्यापक असतील, संस्थाचालक असतील, टीचिंग नॉन टीचिंग एलिमेंट्स आहे, पालक आहे, विद्यार्थी आहे, या सगळ्यांबरोबरच्या इंटरॅक्शनचे प्रोग्राम, संवादाचे प्रोग्राम हे आपण प्रत्येक विद्यापीठावरती माध्यमातून आपण आयोजित केले गेले होते. अमरावती विद्यापीठामध्ये देखील अशा स्वरूपाचे अनेक कार्यक्रमांचं आयोजन विद्यापीठ स्तरावरती देखील झालेलं होतं. म्हणजे आपण सर्व स्टेक होल्डरला विश्वासात घेऊन हे शिक्षण धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु हे शिक्षण धोरण अंमलात आणल्यानंतरही जेव्हा आपण त्याला प्रत्यक्षपणे राबवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही समस्या उद्भवू शकतात. आणि ज्यांचं पण निराकरण करता यावं या दृष्टिकोनातनं आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रश्न तुमचं उत्तर आमचा हा कार्यक्रम सुरू केला. पहिले आपण त्याला जनरल रूप दिलं होतं. सगळ्या राज्यात पार्टिसिपंट त्या ठिकाणी लागू व्हायचे आणि त्यांच्याकडे फार चांगले 5 ते 6 सेशन्स त्याच्या अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडले. मग नंतर काही प्राध्यापकांचे विद्यापीठ निहाय प्रश्न सुरू झाले. म्हणजे मग त्यांनी विद्यापीठ स्तरावरती आम्हाला हे पाहिजे होतं किंवा ह्या गोष्टींची त्यांची अपेक्षा होती. ज्या वेळेला हा भाग सुरू झाला तेव्हा मग आमची चर्चा झाली आणि त्यानुसार आम्ही असं ठरवलं की आता आपण विद्यापीठ निहाय कार्यक्रमांचं आयोजन करावं. त्याच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल, नांदेडचं स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ असेल, सोलापूरला जे विद्यापीठ आहेत सोलापूरच्या विद्यापीठामध्ये, आणि आता चौथं विद्यापीठ म्हणून आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे वळलेलो आहोत. आणि विद्यापीठ स्तरावरती या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये आमचे तज्ज्ञ जे आहेत ते तज्ज्ञ तर असतात, पण त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे विद्यापीठातले सर्व जे घटनात्मक स्टॅच्युटरी पोझिशन्स धारण करणारे सगळे महत्वाचे पदाधिकारी आहेत, माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव आणि तुमचे अधिष्ठाता हे देखील जॉईन होतात. म्हणजे जर विद्यापीठ निहाय काही प्रश्न आले तर ते देखील रिझॉल्व्ह करता यावेत. मी आजच्या ह्या अत्यंत महत्वपूर्ण अशा कार्यक्रमात, ज्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातले च्या संदर्भातल्या त्याच्या दृष्टिकोनातनं आपण आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. आजच्या या ऑनलाईन बैठकीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, आमचे मित्र बारहाते सर, त्याचप्रमाणे प्रकुलगुरू, कुलसचिव, त्याचप्रमाणे सर्व अधिष्ठाता यांचं मी अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शॉर्ट नोटीसवरती या आजच्या या सगळ्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आज आमच्या या संदर्भामध्ये जी तज्ज्ञ समिती आम्ही नेमलेली होती त्या तज्ज्ञ समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आज या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मी त्यांचं देखील अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी सुरुवातीला आदरणीय कुलगुरूंना विनंती करतो की त्यांनी आपला ओपनिंग रिमार्क द्यावा. तो ओपनिंग रिमार्क दिल्यानंतर आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करणार आहोत. आपले तज्ज्ञ आहेत, विद्यापीठाचे पदाधिकारी आहेत आणि आपण सर्व प्राध्यापक या ठिकाणी जॉईन झालेले आहात. आपले सर्व प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांचं देखील मी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी बारहाते सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी ओपनिंग रिमार्क द्यावा आणि मग नंतर आपण ह्या सेशनला पुढे घेऊन जाऊ. बारहाते सर. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय? व्यवस्थित येतोय सर. अगदी सर्वांना नमस्कार. राज्याचे उच्च शिक्षण संचालक माननीय देवळणकर सर, सुकाणू समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि या मीटिंगला जॉईन झालेले सगळे विद्यापीठाचे पदाधिकारी, सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. आज सर्वप्रथम मी आपले उच्च शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, आपले उच्च शिक्षण संचालक श्री शैलेशजी देवळणकर आणि आपली सुकाणू समिती, त्याचे अध्यक्ष आणि ते सर्व सदस्य त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आज ही सभा येथे आयोजित केलेली आहे.
आपण सर्व जाणतोच की आता NEP लागू करून म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण PG करता लागू करून जवळपास 2 वर्ष झालेले आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट करता लागू करून हे पहिलं वर्ष झालेलं आहे. आणि नुकत्याच सेकंड सेमिस्टरच्या परीक्षा आता झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची एकंदर त्याची रूपरेषा आणि त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कुठेतरी आता सुरुवात झालेली आहे. आणि कोणतीही असं आपण जाणतोच की कोणतीही सिस्टीम मोठ्या प्रमाणात जेव्हा असते, जेव्हा आपण एका सिस्टीमवरनं दुसऱ्या सिस्टीमवर जातो आणि तेही जिथे राज्य विद्यापीठ आहे त्या सिस्टीममध्ये काही बदल होत असताना निश्चितपणे काही अडचणी येत असतात, काही इश्यू उभे होत असतात. पण मला आनंद आहे की माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आणि संपूर्ण सुकाणू समितीच्या समन्वयाने अतिशय चांगल्या प्रकारे आपण आपल्या विद्यापीठामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवू शकलो, इम्प्लिमेंट करू शकलो. आणि याच्या अडचणी आलेल्या आहेत तर आपण सर्व जाणतोच. पण जेव्हा ट्रान्झिशन होत असतं तेव्हा निश्चितपणे काही ना काही अडचणी निर्माण होत असतात आणि या सर्व अडचणींचं निराकरण व्हायला साधारणतः 1 ते 2 वर्ष द्यावी लागतात. आणि याच मानसिकतेने आपण सर्व कार्य करत आहोत. अतिशय यशस्वीप्रमाणे NEP आपण लागू करून आता जे इश्यू उभे झालेले आहेत, ज्या अडचणी आज आपल्या समोर आहेत, त्यांचं निराकरण करायला संपूर्ण ही जी सुकाणू समिती आहे आज येथे आपल्याबरोबर जुळलेली आहे, ती आपल्याशी संवाद साधणार आहे. मी अमरावती विद्यापीठाअंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयातील 5ही जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक ज्या जुळलेले आहेत, जे विद्यापीठाचे अधिष्ठाता आहेत, त्या सर्वांना या प्रसंगी विनंती करतो की आपल्याला ज्या काही अडचणी यात जाणवलेल्या आहेत किंवा येत आहेत त्याचे आज आपण निश्चितपणे निराकरण करूया आणि संवाद साधून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कशा चांगल्या प्रकारे ज्या स्पिरिटनी, ज्या भावनेनी जे लागू करण्यात आलेलं आहे ते ऍचिव्ह करण्यामध्ये आपण कसं कॉन्ट्रीब्युट करू, या एक भावनेनी, या एक भूमिकेनी आपण सर्वांनी हा संवाद साधायला हवा असं मला वाटतं. मी पुनश्च आपण सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व शिक्षकांना, प्राचार्यांना, अधिष्ठात्यांना, आमचे जे डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आहेत तेही जुळलेले आहेत, त्या सर्वांना मी विनंती करतो की ज्या काही अडचणी आपल्याला जाणवत आहेत किंवा भविष्यात येऊ शकतात असं वाटतं आहे त्याचा आपण निश्चितपणे निराकरण करावं. एवढं बोलून मी माझे शब्दांना विराम देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बारामते सर. मी फक्त एक छोटीशी अनाउन्समेंट करतो आणि मग नंतर आपलं संपूर्ण कार्यक्रमाचं जे संयोजन आहे ते आमचे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मगर सर करतील, जे आमच्या बॅक ऑफिसचे प्रमुख आहेत. ह्या संपूर्ण आयोजनामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. पहिली अनाउन्समेंट अशी आहे की यापूर्वी आपण साधारणतः 10 कार्यक्रम या संपूर्ण प्रश्न तुमचा आणि उत्तर आमच्या या शृंखलेअंतर्गत आपण केले आहेत. त्यामध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न सर्व आमच्या प्राध्यापक बंधू भगिनींकडनं उपस्थित केले गेले, प्राचार्यांकडनं केले गेले, काही विद्यार्थी आणि पालकांकडनं पण केले गेले, या सगळ्यांचं आम्ही कोडिफिकेशन करतो आहोत आणि FAQs म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स अशा स्वरूपाने आपण त्यांचं प्रश्न आणि उत्तर अशा सगळ्यांचं आमचं संकलन करण्याचं प्रक्रिया ही आपली सुरू झालेली आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला एका छोट्या पुस्तिकेच्या माध्यमातून हे सगळं उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी प्रयत्न हे देखील आपले सुरू आहे. हे आम्ही सगळ्या वेबसाईट्सवरती देखील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही अपलोड करणार आहोत. त्यामुळे आज जरीही तुम्ही काही प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये काही जणांना प्रश्न वेळ मिळाला नाही किंवा आपल्या कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा बघता काही प्रश्न तुमच्या अनुत्तरित राहिले, तरी त्या माध्यमातून आमचं बॅक ऑफिस हे पूर्णपणे काम करत आहे, आमचे तज्ज्ञ सगळे काम करत आहेत आणि ते आपण FAQच्या रूपाने तुम्हाला आम्ही सगळे तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं मला एक छोटी अनाउन्समेंट आपल्याला या ठिकाणी करायची की आपलं जे त्रैमासिक आपण काढतो आहोत, ज्याचं अनावरण नुकतंच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण देखील या मॅगझिनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं. हे ओपन मॅगझिन आहे, हा मुक्त संवादाचं व्यासपीठ आहे. त्यामुळे आपले जर उच्च शिक्षणाशी आणि उच्च शिक्षणामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासंदर्भात आपल्या काही सूचना असतील, काही या स्वरूपामध्ये आपण काही कन्स्ट्रक्टिव्ह मेजर्स जर रिकमेंड करत असाल तर जरूर आपण लेख लिहा आणि तो आपल्या ह्या त्रैमासिकामध्ये तो आपण निश्चितपणे आपण छापू शकू. त्या दृष्टिकोनातून दुसरं आव्हान होतं आणि मी आता मगर सरांना
विनंती करतो की त्यांनी कृपया या कार्यक्रमाचं संयोजन करावं. आमचे तज्ज्ञ जे सगळे आज या ठिकाणी जॉईन झालेले आहेत या संपूर्ण शृंखलेचे तज्ज्ञ, मी या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आणि आपण प्रश्न उत्तराच्या सेशनला सुरुवात करूयात. कृपया आपले जे प्रश्न आहेत, मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सर्व प्राध्यापक बंधू भगिनींना, की आपण आजचे जे प्रश्न आहेत हे प्रामुख्याने NEP-शी निगडीत अशा स्वरूपाने जरूर ठेवावेत आणि त्यामध्ये जे स्ट्रक्चरल स्वरूपाचे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त ठेवावेत. काही क्वालिटेटिव्ह सजेशन जर तुमच्याकडनं देता आले ते पण जरूर द्यावेत, कारण हा सगळा कार्यक्रम रेकॉर्ड होतो आहे. आपण प्रश्न विचारत असताना आपलं पूर्ण नाव सांगावं, आपण कोणत्या महाविद्यालयामधनं आहात हे देखील आपण सांगावं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतील. ऑन पेपर आम्ही या सगळ्या गोष्टी आणणार आहोत. त्यामुळे ओव्हर टू यू मगर सर, आपण कृपया याचं संयोजन करावं आता. धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा सर्वांचं इथे आज ऑनलाईन उपस्थित झालेल्या सर्व प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थ्यांचं स्वागत करतो संचालनातर्फे, शासनातर्फे. आणि आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लगेच प्रश्नोत्तराला सुरुवात करूयात. मला वाटतं पहिला प्रश्न आलेला आहे डॉक्टर नंदकिशोर ठाकरे यांच्याकडून. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी व्हर्च्युअल हँड रेज करून ठेवा, म्हणजे आम्हाला वेटिंगमधून त्यांना अनम्यूट करता येईल आणि मग प्रश्न विचारता येईल. तर पहिला प्रश्न आहे नंदकिशोर ठाकरे यांचा. ठाकरे सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र उच्च शिक्षण विभागाचे संचालक विद्यार्थी आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझं 2-3 प्रश्न आहेत की महाराष्ट्रामध्ये 25-26 पासून UG लेवलला NEP ही इम्प्लिमेंट केलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर NEPचं आपल्या तज्ज्ञ मंडळींनी तयार केलेलं आहे आणि त्यामुळे ही अतिशय चांगल्या पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करायची असेल तर काही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे एक प्रश्न हा माझा वर्कलोडशी संबंधित आहे. आज 1 वर्ष झालेलं आहे, जवळपास 2 सत्र, पहिलं आणि दुसरं सत्र संपलेलं आहे, म्हणजे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर. आणि येणाऱ्या 25-26 मध्ये आपल्याला सत्र सुरू करायचं आहे. त्याच्यामुळे निश्चितच वर्कलोड जे वाढत आहे त्या वर्कलोड वाढण्यामध्ये आपल्याला एक नियोजन करणं फार गरजेचं आहे. मी थोडक्यात असं सांग की आपल्याकडे जे काही NEP मध्ये 7 व्हर्टिकल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि इतर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. पहिल्या सेमिस्टरमध्ये सब्जेक्टचं वर्कलोड हे 10 तास आहे, म्हणजे क्रेडिट प्रमाणे विचार केला तर, आणि इतर जे सब्जेक्ट येतात किंवा इतर जे व्हर्टिकल येतात त्यांचं 12 आहे. सेकंड इयरला सब्जेक्टशी रिलेटेड वर्कलोड वाढलेला आहे आणि थर्ड सेमिस्टरला म्हणजे 5th सेमिस्टरला सुद्धा ते वर्कलोड सब्जेक्टचं वाढत आहे आणि इतर सब्जेक्टचं वर्कलोड हे थोडं कमी होत आहे. परंतु असा जर विचार केला तर जेव्हा हे तिन्ही सेमिस्टर ॲट ए टाइम सुरू होतील त्यावेळेस इतर सब्जेक्टचं वर्कलोड हे जवळपास 22 फॅकल्टीला वाढलेलं आहे. महाविद्यालयामध्ये 3 फॅकल्टी असतील, आर्ट, कॉमर्स, सायन्स, तर जवळपास 66 क्रेडिट ते वर्कलोड वाढेल आणि ते इतर पद्धतीने मग यासाठी शासन स्तरावर आणि विद्यापीठ स्तरावर व्हावा की जेणेकरून वर्षा संदर्भात काही डायरेक्शन किंवा काहीतरी आपल्याला द्यावं की ज्या परिस्थितीमध्ये जे काही आहे ती त्याला शासनाने कॉन्ट्रीब्युटरी लेवलला शिक्षकाची नेमणूक करण्याचे निर्देश दिले. परंतु वाढलेल्या वर्कलोडच्या संदर्भात NEP मध्ये जे काही वर्कलोड वाढलेलं आहे, ज्या विषयाचा समावेश 2017च्या पदनिश्चितीमध्ये नाही त्यामध्ये समावेश करून हे वाढलेलं वर्कलोड भरण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयामध्ये CHB वर नेमणूक करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. जोपर्यंत महाविद्यालयात शिक्षक राहणार नाही तोपर्यंत NEPचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर पद्धतीने होणार नाही. हा माझा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा GOC शी संबंधित आहे, OG. OE ओपन इलेक्टिव्ह. बोला. मला वाटतं ठाकरे सरांचे हे झाले, ते डिस्कनेक्ट झाले. आवाज येत नाही. मगर सर, त्यांचा प्रश्न वर्कलोड संदर्भातला आहे. तर सन्मान्य चांदेकर सर आपल्या वर्कलोड कमिटीचे उपसमितीचे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये आपले शासकीय आणि काही प्राचार्य ही समिती होती. तर चांदेकर सरांना मी विनंती करतो की प्रायमरी रिमार्क्स यावर द्यावेत, नंतर मग तुपे साहेब आहेत आणि मी यावर बोलू शकेल. चांदेकर सर.
सर चांदेकर सर. मला वाटतं कदाचित मगर सर. सर त्यांना काही कनेक्टिव्हिटीचा इश्यू दिसतोय. तुम्ही हा. बिसेन सर आहेत, आपल्याकडे अजूनही इतर तज्ज्ञ आहेत. तरी कोणी पण आपल्याकडनं आपल्या तज्ज्ञ पॅनलपैकी कोणी उत्तर द्यावं. बिसेन सर. बिसेन सर. आता खूप या सर आवाज सुखानुसार हा बिसेन सर, तुमचा आवाज थोडासा मला वाटतं हे होतोय, ब्रेक होतोय. आता येतोय? हा, आता व्यवस्थित येतो, अगदी व्यवस्थित येतोय. हा, तर मी म्हटलं की शासनाच्या वतीनं जी सुकाणू समिती नेमलेली आहे, त्या सुकाणू समितीमध्ये च्या वतीने एक वर्कलोडचा कार्यभारासंदर्भातला एक उपगट स्थापन केलेला होता आणि त्या उपगटानं आपल्या काही शिफारसी शासनाला केलेल्या आहेत. खरं पाहता आता ठाकरे सरांचा प्रश्न हा प्रश्न कमी आणि सूचना स्वरूपातली माहिती त्यातली अधिक होती. तर वर्कलोड संदर्भातला शासना त्याच्याबद्दल सकारात्मक पद्धतीनं त्यांनी विचार करावा अशा सुकाणू समितीच्या वतीने शिफारसही केल्या गेलेल्या आहेत. परंतु एकूण चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही की किती वर्कलोड कशा पद्धतीने वाढतो, तर तो सर्व विषय जो आहे तो शासन पातळीवर निर्णय घेण्याचा असल्यामुळे सुकाणू समितीच्या वतीने इथं आत्ता लागलीच काहीतरी वर्कलोड बद्दल भाष्य केलं जाईल असं मला तरी वाटत नाही. हा एक नक्की आहे की आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं सुकाणू समिती काम करेल. नक्कीच सर. आपण जी उपसमिती गठीत केलेली आहे त्या उपसमितीचा अहवाल आणि काही ज्या शिफारसी आहेत त्या शासनाकडे प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यावर सध्या विचार चाललेला आहे आणि त्यानुसार पुढील काही दिवसात महिना 2 महिन्यात 4 महिन्यात जे काही निर्देश येतील त्यानुसार आपली कार्यवाही असणार आहे. तुर्तास म्हणजे या प्लॅटफॉर्मवरून आणि माननीय संचालक सरांच्या परवानगीने वर्कलोड बाबतीत सध्या तरी आम्ही आत्ता या प्लॅटफॉर्मवरून याबाबत स्पष्ट असं हे करू शकत नाहीत. परंतु शासनाचे निर्देश जसे येतील त्याप्रमाणे पुढे कार्यवाही होणार आहे हे आता इथे सांगू शकतो. मगर सर, मी याच्यामध्ये एक बाब निश्चितपणे ऍड करू इच्छितो. ती अशी आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे आता आपलं वर्ष जवळपास NEP-चं आपण लागू करून हे संपत आलेलं आहे. त्यामुळे आपण या संदर्भामधली आवश्यक ती सगळी माहिती सहसंचालकांच्या माध्यमातून संकलित करतो आहोत. त्याचप्रमाणे चांदेकर समिती ज्यांनी यावरती काम केलेलं आहे. कारण यापूर्वी चांदेकर समिती नेमून जवळपास वर्ष झालं, परंतु इम्प्लिमेंट केल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला काय त्याच्या स्वरूपाचे रिस्पॉन्सेस येतात हे आता आपल्याकडे कळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण त्याच्यावरती अत्यंत मोठ्या प्रमाणात शासकीय स्तरावरती आणि सुकाणू समितीच्या स्तरावरती आपण अत्यंत गांभीर्याने या सगळ्या बाबतींमध्ये विचार करतो. तर पुढच्या काही काळामध्येच आपण तात्काळ त्याच्यावरती निर्णय घेण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला रादर याची थोडीशी कल्पना असल्यामुळे आपल्याला कल्पना असेल की आपण अगदीच पहिल्या वर्षी म्हणजे फर्स्ट इयर जे आपलं होतं त्याच्यामध्ये आपण जो मेजर मायनरचा जो महत्वाचा पॅटर्न जो आहे आपल्या NEP-चा, तो त्याच्यामध्ये आपण तशा प्रकारची स्वायत्तता विद्यापीठांना दिलेली होती. म्हणजे आपण जे पूर्वी आपला जो पॅटर्न होता 3 मुख्य विषयांचा, तो लागू करण्याची पण आपण त्यांना स्वायत्तता दिली होती. त्या संदर्भामधला महत्त्वपूर्ण शासन निर्णय, त्यामध्ये सुधारणा करणारा शासन निर्णय, विविध शैक्षणिक संघटनांची या संदर्भामध्ये मागणी होती की तुम्ही ते बदल करावेत आणि म्हणून आपण त्या स्वरूपाचे बदल करून तो त्या पद्धतीचं 3 सब्जेक्टचा पॅटर्न पण आपण आणलेला होता. मात्र आता जो ठाकरे सरांनी प्रश्न रेज केलेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या संदर्भामध्ये आवश्यक ती सगळी माहिती सुकाणू समितीच्या पातळीवरती आणि आमच्या सर्व सहसंचालकांच्या माध्यमातून आम्ही संकलित करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि लवकरच यावरती शासन पातळीवरती योग्य तो निर्णय घेतला जाईल. मला असं वाटतं की ही जी भूमिका मी आता मांडलेली आहे एक शासन म्हणून मांडलेली आहे आणि सुकाणू समितीकडनं बिसेन सरांनी मांडलेली आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की वर्कलोड शिवाय अजून इतर प्रश्न असतील तर कृपया त्याच्यावरती करावं, कारण आम्ही आता सविस्तरपणे या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे. दुसरी एक सूचना आहे मगर सर. सर प्रश्नकर्त्यांना सांगा की तुम्ही प्रश्न विचारा, तर विश्लेषण नको. येस. माझे सर्व जे काही सहभागी अध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी वगैरे जेवढे कोणी सहभागी आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे आपला प्रश्न थोडक्यात असावा, तो सूचनावजा नसावा. जो काही प्रश्न असेल तो थोडक्यात मांडावा. पुढचा प्रश्न घेऊयात सर. धनंजय तळवणकर म्हणून आहेत. तळवणकर सर, आपला प्रश्न विचारा सर. नमस्कार सर. नमस्कार.
सर्व सन्माननीय संचालक कुलगुरू महोदय आणि सर्व तज्ञ मंडळी या ठिकाणी मी सर्वांना नमस्कार करतोय. सर थोडे जे कन्फ्युजन होते सरांनी जो तुमचा आवाज हॅलो येतोय का सर? येतोय सर, तर आवाज तुझा परिचय द्या. ओके. मला तळवलकर सर माझा प्रश्न म्हणजे वर्कलोडच्या बाबतीत म्हटल्यापेक्षा फक्त काही विषय जे आहेत त्याच्यामधले म्हणजे व्हीईसी असेल किंवा IKS असेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचा समावेश असल्यामुळे तो म्हणजे कोणाला द्यावा हा एक थोडासा प्रश्न होता. म्हणजे कोणी घेणं ते अपेक्षित आहे हा एक होता. दुसरा इव्हॅल्युएशन सिस्टमच्या बाबतीत होता सर की थोडी युनिफॉर्मिटी दिसत नाहीये. एक फक्त उदाहरण सांगतोय की AEC जर असेल तर AEC बीकॉमचा जो आहे AEC तो कॉलेज लेव्हलला होतो आणि त्याच ठिकाणी BA चा जो आहे तो विद्यापीठ घेते. म्हणजे एक एक्झाम्पल सांगितलं. असं SEC VEC आणि AECच्या बाबतीत आहे. तर त्या ठिकाणी थोडंसं फॅकल्टी वाईज जे वेगवेगळं आहे त्या ठिकाणी कन्फ्युजन आहे की इव्हॅल्युएशन सिस्टम सारखी असायला पाहिजे असं वाटतं. त्याच पद्धतीनं IKS चा सुद्धा त्यानुसारच तो प्रश्न आहे. तर युनिफॉर्मिटी त्यामध्ये दिसत नाही. आणि एक तिसरा जो प्रश्न होता सर, आपण फर्स्ट सेमिस्टरलाच SEC आलेला आहे आणि SEC जो आहे तो मेजॉरशी रिलेटेड असतो, परंतु चॉईस आपण सेकंड इयर मध्ये करत असल्यामुळे प्रथम वर्षाला त्याला देत असताना SEC कदाचित दुसऱ्या विषयाचा तो घेतलेला असू शकतो आणि सेकंड इयर मध्ये त्याची चॉईस मग मेजॉर आणि मायनॉर याच्यामध्ये चेंज होऊ शकते. तर अशा ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होतं, त्याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. बोलतंय कुणी? हा सर. मगर सर बोलतंय का कुणी? मगर सर बोलतंय कुणी? सर एक फोन होता मला, मी प्रश्न हे झाला म्यूट झालं. नाही बोलतंय का कुणी? कुणी बोलत असेल तर मी बोलतो. हॅलो ठीक आहे बोलतोय सर. मी. सर तुमचा आवाज हा येतोय का आवाज? माझा नेटवर्कचा थोडा इश्यू झाला होता सर, रिकनेक्ट झालो मी. मला नाही हरकत प्रश्न नाही, बोलतोय. आता सरांनी 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की VSC IKS यासारख्याचं वर्कलोड कोणी घ्यावं. तर विषय असा आहे की VSC हा पूर्णतः मेजरशी रिलेटेड असल्यामुळे त्या विषयाचा जो कोणी प्राध्यापक असेल त्यांनी तो घेतला पाहिजे. राहिला प्रश्न IKSचा, तर आता आपली मानसिकता शिक्षकांना ही बदलायला लागेल की मी केवळ आणि केवळ माझ्या विषयापुरताच त्या ठिकाणी अभ्यास करेन. ज्या शिक्षकाकडे वर्कलोड कमी असू शकतंय त्या शिक्षकाला त्यातला अभ्यास करून त्याचा देखील IKSचा वर्कलोड त्याला देता येईल, काही अर्थ नसणार नाही. आपल्याकडे त्या विषयातला जो तज्ज्ञ व्यक्ती असेल, उपलब्ध फॅकल्टी असेल, त्याच्या माध्यमातून तो आपल्याला ते करायला लागेल. हे आपले 2 प्रश्न झाले. तिसरा आपला एक प्रश्न असा होता की तो आपण असं म्हटलात की SEC हा मेजरशी रिलेटेड आहे आणि मेजर आपण सेकंड इयरला घेतो. थोडीशी दुरुस्ती करतो. आपण खरं तर परिचय दिला असता तर आपल्या नावानेही उल्लेख मी केला असता, परंतु SEC हा मेजरशी रिलेटेड नाही. VSC व्होकेशनल स्किल कोर्स हा जो आहे तो मेजरशी रिलेटेड येतो आणि त्यामुळे SEC हा स्वतंत्र आहे, स्किल एनहान्समेंट कोर्स आहे. त्यामुळे त्याचा संबंध हा मेजरशी त्या ठिकाणी असणार नाही. ही कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी क्लिअर करून घेतली पाहिजे. आणखीन एक विषय जो आहे तो या निमित्तानं मी सन्माननीय कुलगुरू महोदय, सन्माननीय प्रकुलगुरू महोदय, सर्व अधिष्ठाता आहेत त्यांच्यासाठी एक सूचना म्हणून या ठिकाणी सांगतो की आता मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी मी 13 मार्चला आपल्या विद्यापीठाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी गेलो आणि त्याच्यानंतर जे माहिती माझ्या हातात त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्या आधारे हे मी भाष्य करतोय की एक थोडंसं स्ट्रक्चर मधली जी एक चूक त्या ठिकाणी जी झालेली आहे ती अशी आहे की आपल्या व्हर्टिकल्समध्ये 6वं जे व्हर्टिकल आहे ते CCचं आहे. त्याच्यासाठी 8 क्रेडिट दिलेले होते 2 वर्षामध्ये. ते आपण 4 त्यातले वर्ग हे लँग्वेजेसला केलेले आहेत. ते पूर्णतः चुकीचं झालेलं आहे. तर त्यामध्ये आता जवळच्या कालावधीमध्ये सुकाणू समितीच्या वतीनं सूचना विद्यापीठाला त्या ठिकाणी दिल्या जातील. तोही विचार प्रशासनाच्या वतीनं प्रकुलगुरू आणि त्यांचे सर्व सहकारी अधिष्ठाता वगैरे त्या ठिकाणी करतील. आणखीन एक प्रश्न आपण विचारला की परीक्षेच्या संदर्भातला. सर परीक्षा हा विषय पूर्णतः विद्यापीठाच्या पातळीवरचा आहे. त्याला सुकाणू समितीच्या वतीने निर्देश देण्याचा विषय त्या ठिकाणी असणार नाही आहे. त्यामुळे परीक्षा संदर्भातला जो प्रश्न आता प्रश्नकर्त्यांनी विचारलेला आहे तर त्या संदर्भातला विषय हा विद्यापीठ पातळीवरून तो पूर्ण व्हावा एवढंच त्या ठिकाणी आहे. धन्यवाद सर.
सर त्यांना परिचय द्यायला सांगत आला, हा त्याला सांगितलं ऑलरेडी आपण. डॉक्टर दिनेश निश्चित हे करतायत. निश्चित सर आपला परिचय द्या आणि अनम्यूट करा. सर मी डॉक्टर निश्चित बोलतो आहे, डीन ऑफ द कॉमर्स फॅकल्टी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. आदरणीय कुलगुरू महोदय आणि देवळकर सरांचे मी आभार मानतो. अतिशय चांगला विषय आजचा घेतलेला आहे. माझा प्रश्न वजा मला आलेली अडचण पर्टिक्युलरली कॉमर्स फॅकल्टीच्या बाबतीत बोलतोय मी, की जसं शासनाने दिलेल्या शासन निर्देशाप्रमाणे लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 ला एईसी मध्येच दिलं गेलं पाहिजे आणि त्याचे क्रेडिट दिलेले आहे 2-2-2-2. आणि कॉमर्स फॅकल्टीमध्ये जसं सीजीएस आणि सीबीसीएस पॅटर्न मध्ये वर्कलोड दोन्ही लँग्वेजला भाषा 1 भाषा 2 ला साधारणतः 15 तासांचं होतं. आता एनईपी मध्ये पर्टिक्युलरली एईसी या हेट मध्येच जर लँग्वेज 2 ला जर निर्देश असेल तर तिथे त्यांचं वर्कलोड बसत नाही. मग तो प्रॉब्लेम आम्हाला आला आणि मध्ये लँग्वेज बंधूंचे पत्र सुद्धा आले विद्यापीठाला की आमचं वर्कलोड कमी होईल, आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह मोडमध्ये सध्या टाकतो आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह मोडमध्ये प्रॅक्टिकल मोडमध्ये टाकताना त्याचे मल्टिपल बॅचेस होतात, तर ते शासन स्तरावरून किंवा जॉईंट डायरेक्टर स्तरावरून त्याला मान्य होईल का, हा माझा प्रश्न. बोलताय कोणी सर? मगर सर. सर माझा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय सर मला, त्यामुळे प्रश्न होत नाही. त्याच्यातनं असं आहे 2-3 वेळा लॉग आउट झालो. सर हा बोला. वर्कलोड लँग्वेज वाल्यांचं कमी होत आहे, त्यामुळे त्याची भरपाई कुठून करणार असा प्रश्न आपला आहे, कसा करणार. हो सर, हो सर. लँग्वेजला एईसी जे आहे ॲबिलिटी IAS ॲबिलिटी एनहान्समेंट स्किल, हे व्हर्टिकल प्रामुख्याने लँग्वेजच्या टीचरशी संबंधित आहे. त्यामुळे या लँग्वेजच्या पिरियड याच्या तास जरी कमी झाले तरी एईएस मधनं भरता येईल, हा एक विषय. आणि दुसरे जे 5 व्हर्टिकल्स जे आहेत, आपला IKS आहे, व्होकेशनल एज्युकेशन आहे, व्हॅल्यू एज्युकेशन आहे, OJT आहे. वर्कलोडमध्ये इन द क्लासरूम आणि आउट ऑफ द क्लासरूम असे 2 भाग केलेले आहेत. या सगळ्या व्हर्टिकल्समध्ये जिथे इन द क्लासरूम आहेत ते सगळे तास आपल्या वर्कलोडमध्ये काउंट होणार आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने टाइम टेबलमध्ये सब्जेक्ट अलॉटमेंटमध्ये कॉलेजला तसा प्रयत्न करायचा आहे. जॉईंट डायरेक्टर त्या पद्धतीने मान्यता देतील, कारण तसा अहवाल सबमिट झाला आहे आणि आता त्याचं ॲक्शन फक्त पार्ट राहिला आहे, तो सरकारी स्तरावर होईल. त्यामुळे लँग्वेज स्किलच्या प्राध्यापकांना वर्कलोड कमी होण्याची चिंता करण्याचं कारण नाही, हे तर नंबर 1 आहे. कोणीही म्हणजे ज्याचा जो सरप्लस होणार आहे असं वाटत असेल त्यांना. पण दुसरं असं आहे की त्यांचं वर्कलोड भरण्यासाठी 6 व्हर्टिकल्स जे आहेत त्याचे वर्कलोड आपल्याला इथे काउंट करता येऊ शकतात आणि जेडी त्याला परवानगी देईल. थँक्यू सर. नक्कीच सर, आपण याबाबत आपण सकारात्मक आपला अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे. आणि जिथे कुठे तुम्ही म्हणताय किंवा वर्कलोड कमी होणार आहे, मार्जिनली कमी होणार आहे, त्याच्या बाबतीत हे अतिरिक्त किंवा समावेशन या प्रक्रियेला तुर्तास शासन कुठल्याही प्रकारे ऍक्टिव्हेट करणार नाही, आता इथून मी निश्चित सांगतो. त्यामुळे सर्व अध्यापकांनी, प्राचार्यांनी याबाबत निश्चित राहावं आणि लवकरच त्या संदर्भातली पॉलिसी जी येईल ती सकारात्मकच असणार आहे, हे मी इथून सांगतो. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. जयपाल खडसे सर आहेत. खडसे सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला सर. आवाज येतोय सर? हो येतोय. परिचय द्या सर. सर माझं नाव ज्योतिपाल जयप्रकाश खडसे. मी प्राध्यापक आहे स्वर्गवासी पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड वाशिम. आणि माझा असा प्रश्न आहे सर की जे फर्स्ट सेमिस्टर आहे, फर्स्ट सेमिस्टरला VSC तसंच SEC या संदर्भातले काही प्रॅक्टिकल्स मेन सोबत काही ऍडव्हान्स प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत. पण आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा इतर महाविद्यालय सर्व महाविद्यालयाच्या अनुषंगाने मी असा माझा प्रश्न आहे की बहुतांश इन्फ्रास्ट्रक्चर व केमिकल्स ही पूर्णतः तो सिलेबस आपण घेऊ शकणार नाही, कारण सिलेबस तो दिलेला आहे त्या अनुसार 50 ते 60% तो आहे. तर त्या अनुसार महाविद्यालयाला कुठल्या स्वरूपातलं अनुदान वगैरे भेटू शकते का?
सर तुमचा प्रश्न हा स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर, लॅबोरेटरी इक्विपमेंट, लॅबोरेटरी मधले केमिकल्स येस किंवा जे इक्विपमेंट्स वगैरे आहेत, हा स्थानिक स्तरावरचा प्रश्न आहे. शिवाय जो काही सिलेबस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गतचं जे आपलं नवीन करिक्युलम फ्रेमवर्क आहे, ती मेजर मायनर ओई किंवा इतर 3 व्हर्टिकल्स हे पूर्णतः विद्यापीठाला आपण जो 20 एप्रिल 23 आणि 16/5/23 हा शासनामार्फत जो जी-आर रिलीज झाला आहे, जे फ्रेमवर्क रिलीज झाला आहे, त्यानुसार विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांनी तो सिलेबस तयार केलेला आहे. तर या बाबतीतला तुमचा जो प्रश्न आहे, तो विद्यापीठाच्या करिक्युलम फ्रेमवर्क डिझायनिंगच्या बद्दलचा आहे. राहिला प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चरचा, हा आपलं महाविद्यालय, आपली संस्था आणि त्या संदर्भात उभा करावायचा निधी याच्याशी आहे. आपल्यालाही माहिती आहे की विद्यापीठ अनुदान आयोग किंवा CSIR, DST यांच्याकडून ते इतर जे प्रश्न हे असतात, निधी तो प्राप्त होतो. शासनाकडून ज्या प्रकारचा निधी सॅलरी म्हणा किंवा नॉन सॅलरी जो आहे तो मिळतो फक्त. त्यामुळे आपण इक्विपमेंट्स किंवा परचेस किंवा लॅबोरेटरी इक्विपमेंट्स याबाबत आपल्या संस्था आणि आपण विद्यापीठाने जर काही निधी केलेला असेल, प्रोव्हिजन असेल, त्यानुसार आपल्याला पुढे जाता येईल सर. थँक्यू. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिनेश खेडकर सर. खेडकर सर प्रश्न विचारा. सर नमस्कार. उपस्थित नमस्कार. सर्व मान्यवरांना नमस्कार. सर माझे 3 प्रश्न मला मांडायचे. एक सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न सर, आता आमच्याकडे NEP इम्प्लिमेंटेशन मध्ये आहे आणि सोबतच आमच्याकडे CBCS ची पण बॅच आहे. आणि जेव्हा कॉलेजचा टाइम टेबल सेट केला जातो, त्या कॉलेजच्या टाइम टेबल मध्ये एक इश्यू असा आहे की आपल्याला 1 तासाचं NEPच्या विद्यार्थ्यांचं लेक्चर शेड्यूल करायचं आहे आणि CBCSच्या विद्यार्थ्यांचं मात्र आमचं रेग्युलर जे 50 मिनिटांचं होतं ते लेक्चर शेड्यूल करायचं आहे. टाइम टेबल मध्ये आता इतका गोंधळ होतोय रूम्स मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट मध्ये. तर असं काहीतरी आपल्याला प्रोव्हिजन देता येईल का की CBCSचे जरी असतील जुने क्लासेस तरी ते क्लासेस 1 आवर बेसिसवर पुढे कंडक्ट करावे क्लासेसमध्ये. कारण इकडे टाइम टेबल जेव्हा आम्ही जॉईंट डायरेक्टरकडे सबमिट करू त्यावेळेस तिथे रिक्वायरमेंट आहे की तुमचं जो शेड्युल्ड आहे तशा पद्धतीने असावं. मग आम्हाला 2 टाइम टेबल तयार करायला लागतात, एक CBCS वाल्या विद्यार्थ्यांचा आणि एक आमच्या NEPच्या विद्यार्थ्यांचा. त्यामुळं शासनाकडनं असं काहीतरी निर्देश असायला पाहिजेत की देअर शुड बी अ युनिफॉर्म टाइम टेबल थ्रू आउट दी सेशन. आता कारण एकच सेशन आता पुढे आपल्याला जायचं आहे त्याच्यातून 2 सेशन्स अजून. त्यानंतर दुसरा एक माझा प्रश्न सर की आपण आता वेगवेगळ्या व्हर्टिकल्स मध्ये मेजर मायनर असेल किंवा GOEC असेल किंवा पुढे BSc SSC असेल, त्या सगळ्या व्हर्टिकल्स मध्ये पर्टिक्युलरली बॅच साईज बद्दल अजून काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स नाहीयेत. तर त्या स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्सची अत्यंत महत्वाची गरज प्रत्येक महाविद्यालयाला आहे आणि टीचरला आहे. तिसरा माझा महत्वाचा प्रश्न सर की आपण इंटर्नशिप म्हटलं आहे, पूर्ण विद्यार्थ्यांना आपल्याला 5व्या सेमिस्टर पर्यंत इंटर्नशिप त्यांनी कंप्लीट करायची आहे. 120 to 150 अवर्स ऑफ इंटर्नशिप आहे. असं मी एक ऍव्हरेज असं विचार करतो की 1 महिनाभर या विद्यार्थ्याला आपल्याला बाहेर काम करायला पाठवायचं आहे. आता आमच्या रेग्युलर शेड्यूलमध्ये ह्या विद्यार्थ्याला इतका मोठा पिरियड कुठे मिळतच नाही. आपण पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये तर हे इन्फोर्स केलेलं आहे की त्याला तेवढा अवर्स स्पेंड करायचे, बट ऍट द सेम टाइम आमचं अकॅडमिक कॅलेंडर त्याला तितका वेळ अलाउ करत नाही किंवा तितका वेळ तिथं अकॅडमिक कॅलेंडरमध्ये रिफ्लेक्टच होत नाही की दिस इज द पर्टिक्युलर पिरियड विच इज डेडिकेटेड फॉर द इंटर्नशिप ओनली. त्यामुळे कुठेतरी हे देखील प्रोव्हिजन आलं पाहिजे, अकॅडमिक कॅलेंडरमध्ये हे प्रोव्हिजन आलं पाहिजे की दिस पर्टिक्युलर टाइम इज डेडिकेटेड फॉर द इंटर्नशिप्स ओनली. आणि सेकंडली इंटर्नशिप्स देत असताना काही जे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहेत किंवा काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत, या सगळ्यांना मला असं वाटतं की महाराष्ट्र स्टेटकडनं त्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत, बट इट शुड मेक मॅन्डेटरी फॉर दी एजन्सीज, ज्या कुठल्या एजन्सीज कॉर्पोरेटमध्ये काम करतात, की तुम्हाला विद्यार्थ्यांना इंटर्नशिप ही द्यायचीच आहे अँड दे शुड फर्निश देअर डिटेल्स की किती विद्यार्थ्यांना त्यांनी इंटर्नशिप दिलेली आहे. अशा पद्धतीचं एक वरून कोऑर्डिनेशन जर झालं स्टेट लेवलवरून तर मला असं वाटतं की त्यातून इंटर्नशिप विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी मिळेल. अदरवाईज जेव्हा आता इंटर्नशिपच्या साठी आम्ही विद्यार्थ्यांना पाठवतो त्यावेळेस इंडस्ट्री आम्हाला सांगते की सर आम्ही 10-15 दिवसाची इंटर्नशिप नाही देणार, आमच्याकडे जर पोरगा पाठवायचा असेल तर 1 महिना ते 3 महिन्यासाठी पोरगा आमच्याकडे पाठवा. परंतु तसं आपण अलाउ होत नाही आपल्या सिस्टम मध्ये. सो हाऊ दिस प्रॉब्लेम कॅन बी टॅकल्ड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तो मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट मध्ये इसेन्शियल कंडिशन आहे. जर त्याला सर्टिफिकेट सोडून जायचं असेल तर आपल्याला इंटर्नशिप त्याला कम्प्लीट करायला सांगतोय आपण कोणत्याही लेवलला, मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट मध्ये. त्यामुळे माझे 3 कन्सर्न्स होते, कृपया तज्ञांनी मार्गदर्शन करावं अशी विनंती आहे. थँक्यू.
तुमचा सर पहिला जो मुद्दा आहे शेवटचा ना आपण सुरुवात करू इंटर्नशिपच्या संबंधात. त्याच्या संबंधात शासनाच्या गाईडलाईन्स आहे, शासनाने पत्रही निर्गमित केलेली आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीला, सातत्याने आम्ही बोलतोय त्यांच्याशी. पण शेवटी त्या रिजन पुरत्या मर्यादित ज्या काही गोष्टी आहेत, मला असं वाटतं की थोडंसं प्रोएक्टिव्हली विद्यापीठ स्तरावर त्याच्या बाबतीत प्रयत्न होणे गरजेचे आहे. सर्वच काही वरून येईल. आपण प्रयत्न हा चाललाय की सरकारची सर्व जी काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या मुद्दे विद्यार्थ्यांसाठी ओपन करता येईल का, हा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं इंटर्नशिप दुसरा जो होता की 1 महिन्याची इंटर्नशिप, खरं सांगेन ती ऍडजस्टमेंट आहे. सुट्टीच्या काळामध्ये आपण त्यांना इंटर्नशिपच्या संबंधात मला असं वाटतं की तो काळ आपण भरू देऊ शकतो. आता तर आपण एम्बेडेड इंटर्नशिप प्रोग्राम पुढे निघालेले आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आणखीन मोठा प्रकार असणार आहे. तर त्यामुळं याच्यामध्ये 1 किंवा 1.25 महिना जो आहे तो साधारणपणे 2 सेमिस्टरच्या मधला जो काळ आहे त्या काळामध्ये जर आपल्याला करता आलं तर मला असं वाटतं की म्हणजे तो लोकल लेवलला करायचे प्रकार आहेत. याच्या संबंधात शासनाने काही निर्णय वगैरे दिलेले आहेत की प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तिथे आपण GR च्या माध्यमातून काही सूचना देऊ शकू. गाईडलाईन स्वरूपात गोष्टी आपण देत असतो. आणि पहिलं आणि मेजर आणि मायनर हे बेसिकली तुमच्याकडे जे अस्तित्व सब्जेक्ट आहे, त्यामुळे त्याच्या बॅच साईजचा मला नाही असं वाटत की मोठा इश्यू येऊ शकेल. हा नव्या IKS सारखं नवीन सुरू केलेलं नाही. एक्झिस्टिंग सब्जेक्ट होते त्यांची जी बॅच साईज आहे तीच बॅच साईज इथे येणार आहे. तर त्यामुळं त्यासाठी वेगळं काही सांगणं मला असं वाटतं की NEP कमिटी म्हणून आमच्याकडनं तशा सूचना वगैरे काही आम्ही देत नाहीये. मला असं वाटतं की या बाबतीत थोडंसं मगर सर किंवा चांदेकर सर हे जास्त ह्याच्यात सांगू शकतील तुम्हाला. सर मेजर मायनरच्या ज्या बॅच साईज खेडकर सर म्हणतायत, हा सुद्धा आपली जी चांदेकर समितीच्या याच्यातून जो शासनाला अहवाल गेला आहे त्याच्यामध्ये आपण बॅच साईज कशी असावी, म्हणजे जी व्हॅरिएशन आहे 15, 16, 12, 20, तर याचंही आपण युनिफॉर्मिटीच्या दिशेने हे केलेलं आहे. मी आत्ता एवढंच सांगू शकतो की ती काय आहे, किती आहे, हे शासनाला प्रस्तावित केलेलं आहे. शासन त्याच्यावर कॉल घेत आहे, त्याच्यावर चर्चा होते आणि त्याच्या संदर्भात निर्देश येतील. कारण हा सुद्धा वर्कलोडशी रिलेटेड आहे, त्यामुळे फायनली तो वर्कलोडला रिलेट होतो. तर तो कॉल आपला शासनाकडे केलेला आहे, प्रस्ताव सादर केलेला आहे. खेडकर सरांना मागच्या एका बैठकीमध्ये पण आपण ही चर्चा झालेली आहे. तर मला वाटतं तो शासनाकडून ज्या वेळेला ह्या पॉलिसी येतील तेव्हा हे सगळं ओपन सगळ्यांना लागू होणार आहे सर. आणि एक प्रश्न होता खेडकर सरांचा NEP बॅच आणि CBCS बॅचच्या टाइम टेबल संदर्भातला. यामध्ये नॉन NEP बॅच म्हणायचंय का सर आपलं? खेडकर सर नॉन NEP आपल्याला बॅच नॉन NEP बॅच म्हणायचंय का? नॉन NEP बॅच सेकंड थर्ड इयरची आता बॅच येते सर. आता NEP बॅचचं टाइम टेबल आणि हा फक्त तुमच्या महाविद्यालयापुरताच आहे नाही, हा अनेक नाही सगळ्यांचाच आहे, सगळ्यांचाच. त्यामुळे ही मॅचअप जी आहे, आपण फक्त 5 तासाचा टीचरचा विचार करतोय म्हणून हे सगळं हे होत आहे. इफ यू गो मोर दॅन 5 years ऑफ वर्किंग इन द कॉलेज, मोर दॅन 5 years ऑफ वर्किंग, तर हे सगळं सुटेबली होऊन जातं असं माझा नाही सर थोडंसं फक्त असं समजून घ्या की क्लासरूम्सचा नंबर लिमिटेड आहे आणि एक क्लास चालू आहे 12 ते 1 वाजेपर्यंत, दुसरा क्लास सुरू होतोय 12:05 किंवा 11:50. ओव्हरलॅपिंग आहे. जर एकसारखं टाइम टेबल फॉलो करू शकलो ना, CBCS ला अलाउ करा की एका तासाचाच वर्ग CBCS चा पण असेल, असं जर करू शकलो आपण तर ते सोपं होईल असं वाटतं. हा प्रॉब्लेम सगळ्याच महाविद्यालयांचा असणार आहे. खेडकर सर आपल्याला आपण जी सूचना केली, खरं पाहता आपल्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं ही आपणच दिलेली आहेत आणि हे आपण विद्यापीठ पातळीवर आपणच हे करून घ्यायचं. सर्वांसाठी तुमची सूचना 100% बरोबर आहे की एकाच महाविद्यालयामध्ये 2 प्रकारचे क्लासेस किंवा 2 प्रकारचं वेळापत्रक हे चालवणं खूप अवघड आहे म्हणण्यापेक्षा ते शक्यच होत नाही. कारण एक 11ला तास सुरू झाला, एक 11:50ला संपेल आणि एक 12ला संपेल. त्यापेक्षा वेळापत्रकामध्ये तशी तरतूद करणं की 50 मिनिटाचे आपण जर 18 तास घेत असलो तर 60 मिनिटाची किती घेणार,
या पद्धतीचं प्रयोजन त्या ठिकाणी करणं हे सोयीचं राहील. तुमची सूचना रास्त आहे, त्या पद्धतीनं विद्यापीठाच्या वतीनं ती आपण सूचना काढावी. आणि आपण अकॅडमिक कॅलेंडरमध्ये जे तरतूद करण्याचं म्हटलंय तर हे काही सुकाणू समिती सांगणार नाही. अकॅडमिक कॅलेंडर विद्यापीठ तयार करतं आणि विद्यापीठाला आपल्याला ती सूचना करायला लागेल. धन्यवाद सर. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. डॉक्टर S.N. बायस्कर. बायस्कर सर, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर S.N. बायस्कर सर. हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. हॅलो, आवाज येत आहे सर? हो, येतोय सर. आपला परिचय द्या. सर, मी प्राचार्य सुधीर बायस्कर, आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे. माझा प्रश्न आहे सर जीओएसी संदर्भात. या जीओएसी संदर्भामध्ये जसे जे स्टुडंट आहे, सायन्स फॅकल्टीचे स्टुडंट आहे, त्यांना जीओएसी चूज करताना आर्ट आणि कॉमर्स फॅकल्टीचा जीओएसी घ्यायचा आहे. आर्ट फॅकल्टीचा स्टुडंट असेल तर त्याला कॉमर्स किंवा सायन्सचा जीओएसी घ्यायचा आहे. तसाच कॉमर्स फॅकल्टीचा विद्यार्थी असेल तर त्यांना आर्ट किंवा सायन्सचा जीओएसी घ्यायचा आहे. माझा क्वेश्चन असा आहे सर, त्या मुलांनी यामध्ये त्याच्या चॉईस नुसार कुणीही फॅकल्टीचा जर जीओएसी त्याला घेता आला तर थोडं बरं होईल आम्हाला. हॅलो. हा सर, मला वाटतं हा तुमचा प्रश्न विद्यापीठाच्या सिलेबस फ्रेमवर्क किंवा विद्यापीठांनी कसे बास्केट्स अरेंज केलेले आहेत या संदर्भात. तर तुम्ही तुमचे म्हणजे विद्यापीठ, तुमचे अभ्यास मंडळ, तुमचे बोर्ड ऑफ डीन्स यांच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल सर. कारण सुकाणू समितीने किंवा शासनाने व्हर्टिकल्स दिलेले आहेत, त्या बास्केट्स कशा अवेलेबल करून द्यायच्या आणि मल्टी फॅकल्टी जे आपण जो मल्टीडिसिप्लिनरी आपण जो म्हणतोय तो हा तुमच्या विद्यापीठ स्तरावरचा प्रश्न आहे सर याच्यात. अच्छा. तर तुम्ही विद्यापीठाशी संपर्क करून तुम्हाला हे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते कसे असावेत, काय जे, कारण तुमचं महाविद्यालय ऑटोनॉमस आहे का अफिलिएटेड आहे? अफिलिएटेड कॉलेज आहे सर. मग सर आपण विद्यापीठ जसा सिलेबस हे करताय अभ्यास मंडळांच्या माध्यमातून किंवा अकॅडमिक काउन्सिल, तो हा प्रश्न तुम्हाला तुमच्या विद्यापीठ स्तरावर घेऊन जावा लागणार आहे, तेव्हा तो रिझॉल्व्ह करता येईल तुम्हाला. ओके, ठीक आहे, ठीक आहे सर. ओके सर. ओके. त्यानंतर डॉक्टर अजय लाड सर, आपला प्रश्न विचारा. हा, सर्वांना नमस्कार सर. मी डॉक्टर अजय लाड, डायरेक्टर IL संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. आदरणीय बाराते सरांच्या याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे सर. आमचा प्रश्न सध्या नव्यानं सुरू झालेला आहे AEDP संदर्भात. आणि AEDP संदर्भात हा 6 व्हर्टिकलमध्ये घेत असताना आपण त्याला समजा एखाद्याने मेजर सब्जेक्ट घेतला आणि त्या मेजर सोबत लागून त्याला AEDP मध्ये करायचं असेल तर त्यांनी मायनर मध्ये घ्यायचा की एखाद्या GOC मध्ये घ्यायचा, की त्याची कशी फ्रेमवर्क राहील या संदर्भात थोडी माहिती द्याल तर बरं होईल सर. आमचे सन्माननीय सदस्य सर. बरं. हॅलो, बोला. बोलताय का कोणी? शिर्के सर आहेत, करमळकर सर आहेत. AEDP संदर्भातला प्रश्न आहे जो आपण आताच विचारू सांगतात तर बघा, नाही सांगितलं तर बोलतो मी नंतर. नेटचा प्रॉब्लेम चालू आहे माझा बाबा. शिर्के सर आहेत. इथं नेटच नाही झालं. गाडी चार्ज त्याचं चार्जर आपण सांगायचं का गजू बोलणं. शिर्के सर. बिसेन सर, आपण बोला. हा, बोलतोय. AEDP संदर्भातला प्रश्न आहे. तर त्यामध्ये असं आहे सर की आपल्याला AEDP संदर्भात स्वतंत्रपणे पूर्ण विचार करायला लागेल. AEDP साठी समिती आता गठीत झालेली आहे आणि त्याचं एकूण स्ट्रक्चर AEDP कशी कुठल्या कोर्सला सेमिस्टरमध्ये कशा पद्धतीने राबवता येईल याबद्दलच्या विस्तृत गाईडलाईन्स आपल्याला मिळतील. त्यामुळे आता लागली तुम्हाला त्या संदर्भातला विषय होण्याचं कारण नाहीये. आपल्याही विद्यापीठासाठी तज्ज्ञ समितीचे सदस्य त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांच्या आता बैठका सुरू झालेल्या आहेत, त्याही पूर्ण होतील आणि योग्य पद्धतीनं पूर्ण फ्रेमवर्क आपल्याला मिळेल, त्याची चिंता करण्याचं कारण नाहीये. बरोबर सर. आपण AEDP संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर 21 सदस्यीय समन्वय समिती गठीत केली आहे. याशिवाय सुकाणू समितीच्या मागच्या बैठकीमध्ये विद्यापीठ निहाय आपण सुकाणू समितीचे सदस्य त्यामध्ये हे केलेले आहेत, कमिटी केलेली आहे.
त्यामुळे संबंधित सुकाणू समितीचे सदस्य आणि विद्यापीठ यांची ज्या वेळेला एकत्रित बैठक होईल अगदी नजीकच्या याच्यामध्ये काळामध्ये, त्यामध्ये हे सगळे विषय विद्यापीठ स्तरावरचे सर्व तुमचे पदाधिकारी आणि सुकाणू समितीने जे सदस्य त्या विद्यापीठाला दिलेले आहेत, यांची ज्या वेळेला ही चर्चा होईल त्यावेळेला हा विषय पुढे नक्कीच जाणार आहे सर. फक्त त्यात काय करावं की आता प्रोग्राम्स आयडेंटिफाय करून ठेवावेत, जेणेकरून कोणत्या प्रोग्रामला आपल्याला AEDP घेऊन पुढे जायचा आहे तो. कारण हा जो आपला प्रश्न आहे तो दुसऱ्या टप्प्यातला आहे. एकदा प्रोग्राम आयडेंटिफाय केला की त्याचा करिक्युलम डिझाईन करत असताना NEPचं स्ट्रक्चर आणि AEDPचं एक्सपेक्टेशन याचं जे काय फ्युजन करायचं आहे तो हा दुसऱ्या टप्प्यातला प्रश्न आहे. तोपर्यंत बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. येस सर. त्यानंतर कोणाला अजून काही प्रश्न असतील तर हँडरेज करावा, व्हर्च्युअल हँडरेज करावा. पुन्हा ठाकरे सरांचा काहीतरी प्रश्न आहे. ठाकरे सर, आपला प्रश्न थोडक्यात फक्त घ्या. डॉक्टर ठाकरे. तुमचा आवाज ब्रेक होतोय सर. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. येतो का आता आवाज? हो येतोय. आता येतो? हो हो बोला. मला एक समजा की सांगतो की तो एक युनिफॉर्म आहे. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय, थोडा रेंज मध्ये करा. का येतो का? येतो. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला सर बोला. हॅलो. हा आपली गाईडलाईन ठाकरे सर तुमचा, हॅलो सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. ओके. एनिवे सरांचा आवाज ब्रेक होतोय. नेटवर्कचा प्रॉब्लेम आज भरपूर चाललाय. प्रॉब्लेम आहे. अजून कोणाचे प्रश्न असतील तर कृपया आपला हँड रेज करावा, व्हर्च्युअल हँड रेज करावा, त्यांना अनम्यूट करता येईल. डॉक्टर प्राची अग्रवाल, ब्रिजलाल बियानी कॉलेज. मॅडम आपला प्रश्न विचारा. Sir, actually, first I'd like to express my sincere thanks for organizing such insightful programs. Almost all the relevant questions has been raised and they have been addressed also. With all the difficulties, we are also trying to implement NEP under the leadership of Dr. D.S. Dote sir. And we have also conducted regular meetings. I'd like to share here that we have taken the feedback of students who are under NEP now, BSc first year, BSc, BCom, BBA. These programs are running over here in our college. So around 350 students have given their feedback regarding the implementation and the working of NEP. So like if it is required, we are also ready to share that feedback with you, whatever the feedback that we have received. And obviously there have been a lot of issues and problems regarding the workload, batch size, the various verticals, especially that vertical, that SEC and VSC, they are related to major, but major we are implementing in second year. So how to distribute students in the first year to take corresponding VSC and SEC, that was one of the major issues that still we are facing. And Baki, we are trying to work with the committee and the instructions that regularly we are getting from the university. स्वायत्त महाविद्यालय आहे ना? It's affiliated, sir. No, it's affiliated. Okay, it's affiliated college. So again, you have to contact your university authorities for this SEC and VEC, where the students can be admitted. Distribution म्हणताय तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला ACC मध्ये, affiliated कॉलेजेस मध्ये आपण असं सेमिस्टरच्या याच्यामध्ये ब्रेक करून स्टुडंटला कसं डिस्ट्रीब्यूट करतायत ना मॅडम?
तो पूर्ण वर्षासाठी तो एसीसी तुम्हाला अलॉट केलेला असेल किंवा त्या सेमिस्टर मधल्या याच्यासाठी अलॉट केलेला असेल. आणि बिईंग द ॲफिलिएटेड कॉलेज तुम्हाला यू हॅव टू फॉलो दॅट बास्केट्स अँड व्हर्टिकल्स ऑफ द युनिव्हर्सिटी, म्हणजे युनिव्हर्सिटीने जो डिझाईन करून दिलेला सिलेबस आहे त्यानुसार तुम्हाला पुढे प्रोसीड व्हायचं आहे. आणि दुसरं, तुम्ही फीडबॅकच्या संदर्भात म्हणतात, तर तुम्ही आम्हाला तुमचं फीडबॅकचं जे काही अनालिसिस असेल ते अनालिसिस आमच्याकडे पाठवू शकता. तो आम्ही सुकाणू समिती समोर नक्कीच पुढे आम्हाला मांडता येईल. म्हणजे जो काही पण मात्र तो अनालिटिक याच्यामध्ये असावा, त्याच्यामधून काही इन्फ्लुएन्सेस तुम्ही जनरेट केलेले असतील ते असावेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक्स, म्हणजे जेणेकरून एका कॉलेजने या संदर्भात फीडबॅक घेतला हे आम्हाला पुढे सुकाणू समिती समोर मांडल्यानंतर पुढे याच्यावर कसं पुढे जाता येईल अजून, तर किंवा जे काही थोडेफार समजा निगेटिव्ह फीडबॅक असतील तर त्यावरही विचार करता येईल, त्यावरही चर्चा करता येईल. आणि त्यात जे काही प्रश्न त्याच्यातले विद्यार्थ्यांकडून आलेले असतील त्यावरही सुकाणू समिती समोर ते प्रश्न मांडता येतील. येस मॅडम, धन्यवाद मॅडम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डॉक्टर पंकज अर्डक. अर्डक सर, प्रश्न विचारा. अर्डक सर, प्रश्न विचारा. डॉक्टर पंकज अर्डक. सर, आवाज येतोय? अर्डक सर, कदाचित त्यांचा नेटवर्क हे होतोय. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर हँड रेज करावा, म्हणजे आम्हाला त्यांना अनम्यूट करता येईल. डॉक्टर जगताप, विवेक जगताप. येस सर, येस सर. बोला सर. हा, आदरणीय संचालक साहेब डॉक्टर देवळकर सर, आदरणीय माननीय कुलगुरू साहेब डॉक्टर बाराते सर आणि बाकी सगळे माझे वरिष्ठ, मी प्राध्यापक डॉक्टर विवेक जगताप, गिलानी महाविद्यालय घाटंजी इथून बोलतोय. सर, माझा प्रश्न आणि मागणी असं म्हणता येईल ग्रंथालयाच्या संदर्भात आहे. जसं की आपण म्हणतो सर की असं बरेचदा सगळीकडे म्हटलं जातं की ग्रंथालय हे शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा म्हणजे आत्मा असतो, हार्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन. त्या अनुषंगाने बघता आणि तसेच संशोधन हे ग्रंथालयाची पायरी चढल्याशिवाय सुरू होत नाही. तर असं असता मला असं वाटते सर की एनईपी मध्ये ग्रंथालयाला डायरेक्टली इन्व्हॉल्व करून घ्यावं अशी माझी मागणी आहे. कारण आपण बघता जेवढा अभ्यास एनईपीचा आपण केला आहे त्यामध्ये डायरेक्टली कुठे ग्रंथालयाचं इन्व्हॉल्वमेंट अंतर्भाव दिसून येत नाही. तर ते अशा दोन प्रकारे करता येऊ शकतं असं मला वाटतंय की विद्यार्थ्यांचा लायब्ररीमध्ये येण्याचा जो फुटफॉल आहे म्हणजे वापर, त्यावर एक क्रेडिट जर आपण त्यांना देऊ शकलो एक सेमिस्टर वाईज, जसं आपण ठरवाल, आपण जाणकार आहात, अभ्यासू आहात एनईपीचे, त्यानुसार जे शक्य आहे त्याप्रमाणे. दुसरं, सर्क्युलेशन जे आहे पुस्तकांचं, बुक सर्क्युलेशन किंवा जे काही इन्फॉर्मेशन सर्क्युलेशन लायब्ररीमधून होतं, पुस्तकं देवाणघेवाण, तो त्या सेशनमध्ये सेमिस्टरमध्ये किती पुस्तकं देवाणघेवाण करतो त्यावर जर त्याचे क्रेडिट जर ठेवले तर विद्यार्थ्यांचा फ्लो लायब्ररीकडे वाढण्याची शक्यता आहे. कारण कोरोनानंतर आपण बघतोय की मॅक्सिमम गोष्टी ह्या ऑनलाईन झालेल्या आहे आणि विद्यार्थ्यांचा ग्रंथालयाकडे येण्याचा जो ओढ आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे असं सर्वांना दिसून येतं. तर हे जर आपण करू पाहिलं, कारण बाकी ज्या आहे जसं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे, NSS, NCC आणि अजून बरेचसे, त्यांना आपण क्रेडिट्स दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी तिकडे वळतात जेणेकरून क्रेडिट मिळेल. तर तसेच ग्रंथालयाबद्दल जर विचार आपण केला तर महाराष्ट्रभर तरी कमीत कमी केला एनईपी मध्ये तर बरंच फायदा असा होऊ शकतो. यावर सर याच्यामध्ये अबिलिटी एनहान्समेंट मध्ये जे व्हर्टिकल आहे त्याच्यामध्ये विद्यापीठाला स्वायत्तता आहे ती. तुम्ही त्याच्यामध्ये काही साधारणपणे तास हे ग्रंथालयासाठी देऊ शकता. अबिलिटी एनहान्समेंट रिडिंग हे अबिलिटी एनहान्समेंटच आहे ना थोडक्यात. तर त्यामुळं मला असं वाटतं की त्यासाठी प्रत्येक वेळा काय होतं की वरून गाईडलाईन्स याव्यात किंवा वरून काहीतरी द्यावा अशी अपेक्षा न ठेवता
विद्यापीठ स्तरावर हे इनफॅक्ट व्हेरी प्रोएक्टिव्ह इनोव्हेटिव्ह खूप चांगली संकल्पना आहे तुम्ही मांडलेली. तर मला असं वाटतं की तुमच्या ह्याच्यातून तुम्ही जर सुरू केली, तुमचे जे काही प्राधिकरण आहेत, जे काही बोर्ड ऑफ डीन्स इथे आहेत, उपस्थित आहेत, ते त्यांच्यासमोर हा मुद्दा गेलेला आहे, तर त्यांनी याचा जरूर विचार करावा आणि ॲबिलिटी एनहान्समेंट मध्ये काही तास रीडिंगसाठी द्यावेत. काहीच प्रश्न नाही आहे. चांगली संकल्पना आहे अगदी. हा सर. आणि स्पेशली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी ही मीटिंग आहे आणि आमचे माननीय कुलगुरू पण यामध्ये आहे, म्हणून हा प्रश्न मला इथे मांडावासा वाटला. म्हणूनच म्हटलं की ते तरी सगळे आहेत, त्यांनी ऐकलेलं असावं ही अपेक्षा धरतो मी. आणि हा अगदी म्हणजे आतापर्यंतच्या बैठकीत हा पहिल्यांदा मुद्दा आलाय. मला आनंद आहे याचा की कोणीतरी हाही विचार करतोय. तर निश्चित ॲबिलिटी एनहान्समेंट मध्ये काही एखादं क्रेडिट म्हणता येणार नाही, पण काही तास तरी निश्चित आपण देऊ शकतो. तर त्या दृष्टीनं जरूर त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. हा सर, आजकाल कसं होतं की मुलांना कुठलं तरी एक प्रलोभन म्हणा किंवा काही असं दिल्याशिवाय त्या गोष्टी घडून येऊन नाही राहिलेल्या आहेत. तर एक फायदा असा होऊ शकतो ग्रंथालयाला असं मला वाटतं. निश्चित अगदी स्तुत्य उपक्रम आहे. सूचना अत्यंत चांगली आहे. मला असं वाटतं की इतर विद्यापीठांनी त्याचा विचार केला, पण कुठेतरी तुम्ही एक जेव्हा प्रोएक्टिव्हली सुरू कराल तेव्हा इतर विद्यापीठ सुद्धा फॉलो करतील तुम्हाला. निश्चित सर. यावर कुलगुरू साहेबांचं मत जर आलं तर बरं राहील असं मला वाटतं. धन्यवाद सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे छाया बदनाके. मॅडम प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्कार मॅडम, थोडक्यात प्रश्न विचारा. हा बोला मॅडम. हो सर, नमस्ते सर. मी डॉक्टर छाया बडनके, डॉक्टर मनोरमा आणि हरिभाऊ शंकरराव पुंडकर, कला वाणिज्य आवाज ब्रेक होतोय मॅडम. हॅलो. हा येतोय ऐकू. बोला मॅडम, बोला. बोला मॅडम. हा सर, माझा एकच प्रश्न आहे. तो आहे मल्टिपल एंट्री आणि एक्झिट बद्दल. विद्यार्थी जेव्हा सेकंड इयरला, थर्ड सेमला किंवा थर्ड इयरला फिफ्थ सेमला एक्झिट करेल एखाद्या महाविद्यालयातून, त्यावेळेला जीओईसीचं रेकॉर्ड ठेवणं हे थोडंसं कसं, म्हणजे कारण तो दुसऱ्या महाविद्यालयात जेव्हा जाईल तेव्हा त्यांच्या महाविद्यालयाने ऍक्सेप्ट केलेल्या बास्केट वेगळ्या राहतील ना. हॅलो मॅडम, ह्याच्यासाठीच तो एबीसी जो कन्सेप्ट आणलेला आहे आपण, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, तो तेवढ्यासाठीच वापरायचा आहे. तुमच्या विद्यापीठाचंच ते कॉलेज असणार आहे आणि त्यामुळं त्यांची ती एन्व्हायरमेंट त्याने तुम्हाला कम्युनिकेट करणं आणि त्या कॉलेजनं तुम्हाला कम्युनिकेट करणं आणि तुमच्या कॉलेजनं त्यांना, एबीसी तेवढ्यासाठीच आणलेलं आहे ना, त्याचा आपण वापर केला गेला पाहिजे ना. हो करतोय सर, पण मला थोडं कन्फ्युजन होतं म्हणून मी तुम्हाला विचारलं सर. मॅडम, दुसरी एक गोष्ट क्लिअर करून घ्या की एक्झिट हे सेकंड सेमिस्टर नंतर आहे किंवा फोर्थ सेमिस्टर नंतर आहे, हो थर्ड किंवा फिफ्थ नाही. हे क्लिअर करून घ्या. हो सर. धन्यवाद सर. त्यानंतर अजून काही हँडरेज होत नाही. ठाकरे सरांचा पुन्हा प्रश्न आहे. ठाकरे सरांचा प्रश्न घ्यायचा सर पुन्हा. नाही, मला असं वाटतं की बाकीच्यांनी संधी दिली पाहिजे ना. हा कारण इतर कोणाचे काही प्रश्न असतील तर हँडरेज करावा. काय हरकत आहे. तर बऱ्यापैकी यामध्ये आजचे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत वेगवेगळ्या महाविद्यालयातून वेगवेगळ्या विषयांवर बाबींवर. श्रीकांत पाटील सरांचा प्रश्न आहे ना. मणिपुर में तो ये है ना. पाटील सर आपला हँडरेज करा. त्यांनी फिजिकल हँडरेज केलाय. नाही सर, हँडरेज पाटील सर. बोला. पाटील सर बोला. श्रीकांत पाटील सर. अनम्यूट व्हा. पाटील सर अनम्यूट व्हा. सर त्यांनी हँडरेज नाही केला. हँडरेज केला तर आपल्याला अनम्यूट करता येईल सर त्यांना. हा, त्यांनी हँडरेज केला आहे पण ते व्हर्च्युअल नाही केलाय त्यांनी. नाही, व्हर्च्युअल पाहिजे सर. ते हायलाइट व्हायला पाहिजे कारण जवळजवळ 267 लोकांमधून त्यांना. ते बरोबर आहे. सर व्हर्च्युअल करा ना पाटील सर. पाटील सर
एक सेकंद सर, मी हे करतो. पाटील सर तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. नाही, अनम्यूट नाही आहे. हा, आवाज हा, येतोय सर आता? हो बोला बोला सर. हा सर, मी संचालक आहे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे. मला प्रोफेसर म्हणून 10 वर्ष पूर्ण झाली आहे. हॅलो. हा बोला सर, बोला. हा, 10 वर्ष पूर्ण झाली आहे. आता मी सिनियर प्रोफेसर साठी अर्ज केला आहे. त्यामुळे सिनियर प्रोफेसर हे पद आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे जे काही महाराष्ट्रात संचालक आहे त्यांच्याकरता ते 5च वर्षाचं आहे नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये 2016च्या. पण 1994च्या कायद्याप्रमाणे माझी अपॉइंटमेंट झाली होती आणि तो आपण 2014 पासून तर 2024 पर्यंत माझे 10 वर्ष पूर्ण झाले आणि मी सिनियर प्रोफेसर साठी अर्ज केला आहे. पाटील सर, आपण हा प्लॅटफॉर्म जो आहे ना, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन संदर्भातील जे प्रश्न आहे, शंका आहेत, आपला हा प्रश्न वैयक्तिक आहे. आपण तो आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून शासन स्तरावर मांडावा सर. थँक्यू सर, थँक्यू. ओके ओके. त्यानंतर झाडे मॅडम आहेत, डॉक्टर सुजाता झाडे मॅडम, प्रश्न विचारा. सर, मी डॉक्टर सुजाता सबाने, श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती, गृहार्थशास्त्र विषयाच्या इंटर्नशिप बद्दलचा माझा प्रश्न आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की इंटर्नशिपची अडचण येते, तर त्यामध्ये विद्यापीठ लेवलवर आम्हाला इंटर्नशिपसाठी मदत हवी असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं. इंटर्नशिप संदर्भात प्रश्न आहे मॅडमचा. सर बोलताय? नाही, त्यांना विद्यापीठ स्तरावर मदत हवी आहे, त्यांचा प्रश्न नाही, त्यांची अपेक्षा विद्यापीठाकडून आहे आणि विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांना ते होऊन जाईल. म्हणजे कोणत्या उद्योगामध्ये किंवा कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये अशा संधी आहेत, त्यासाठी ते पत्र किंवा काय द्यायचं तर विद्यापीठानं थोडाफार होईल. काही अडचण मॅडमचा प्रश्न स्थानिक आहे, होम इकॉनॉमिक्स. विद्यापीठाकडे मॅडम आपण संपर्क केल्यानंतर हा प्रश्न आपला मिटू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डॉक्टर अतुल वंजारी. सर नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अतुल वंजारी, महात्मा फुले महाविद्यालय वरुडून बोलतोय. तर आता मला गर्व आहे की आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे ज्यांनी एनईपी लागू केलं. बट सर, आपण जर ग्राउंड लेवलचा विचार केला तर भरपूर सारे महाविद्यालय असे आहे की जिथे आर्ट आणि कॉमर्सच्या जागा भरल्या गेलेल्या नाही आहे. तर आपल्याला जर फुल फ्लेज मध्ये एनईपी इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला स्टाफ पण तेवढा लागतो आहे सर. फक्त सीएचबी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या लोकांवरती विश्वास ठेवून तेवढं होणार नाही. तर एनईपी इम्प्लिमेंट करायसाठी आपण आपल्या शासनाला पण तेवढं शिफारस करावी की एक सुरळीतरित्या एनईपी जर आपल्याला चालू करायचं असेल, इफेक्टिव्हली रन करायचं असेल तर प्राध्यापक भरती किंवा आपल्याला स्टाफ गरजेचं आहे सर कॉलेज लेवल. सर, आपला प्रश्न पदभरती संदर्भातील आहे. पदभरती हा शासनाच्या नियंत्रणाखालील विषय आहे. आपण एनईपी इम्प्लिमेंटेशन मधला ठीक आहे, नक्कीच तो स्टाफ क्रंच म्हणतो किंवा मॅनपॉवर रिसोर्सेसचा आपल्याला क्रंच होतोय. नक्कीच आपला प्रश्न सुकाणू समितीच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत हे करण्याचा प्रयत्न करू. परंतु शासन पॉलिसी, शासनाची मान्यता किंवा शासनाच्या अखत्यारीतला प्रश्न असल्यामुळे इथे याबद्दल मी फारसं काही व्यक्त करू शकत नाही. बरोबर आहे सर, पण आपल्याला फुल प्लेज मध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला सर नक्कीच मान्य आहे. आणि या प्लॅटफॉर्म तुम्ही जी ही मांडलेली आहे ती पुढे आम्ही सुकाणू समितीच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नक्कीच हे राहील सर. ओके, थँक्यू, धन्यवाद सर. त्यानंतर कोणाला अजून प्रश्न विचारायचे असतील तर हँड रेज करावा. सर, मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न कव्हर झालेले आहेत, तर आपण कन्क्लुडिंग हे करावे सर. सन्मान्य चांदेकर सर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.
सरांनी अतिशय याच्यामध्ये विद्यापीठामध्ये कामकाज केलं होतं. मला वाटतं आज चांदेकर सरांनी याचे कन्क्लुडिंग रिमार्क्स द्यावेत. चांदेकर सर प्लीज. थँक्यू सर, धन्यवाद. आज खरं म्हणजे अमरावती विद्यापीठ असल्यामुळे विशेष करून भरपूर ऍक्टिव्हली भाग घ्यावा अशी मनापासून इच्छा होती, पण मला नेटवर्क सुरुवातीपासूनच साथ देत नव्हते. आताही माहित नाही किती वेळ बोलू शकेल, तर कारण इंटरनेटचा प्रॉब्लेम आमच्याकडे चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. सुरुवातीला देवळणकर सरांनी विषय आपल्या पुढे मांडला आहे. खरंच याचं कौतुक करावं असं वाटतं या अभियानाचं, की जे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्याच्या पुढाकार घेऊन प्रश्न तुमचे उत्तर आमचे या उपक्रमाला सुरुवात केली आणि त्याला भरभरून प्रतिसाद तो मिळतो आहे. आज आपण अमरावती विद्यापीठातले सर्व स्टेक होल्डर जे आहेत, माननीय कुलगुरू उपस्थित आहेत, प्रकुलगुरू, कुलसचिव आणि काही प्राधिकरणातले सदस्य पण आहेत, प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत, आज सगळे उपस्थित आहेत आणि अनेक प्रश्न आज या ठिकाणी मांडताही आले. वेळेच्या मर्यादाही असतात आपल्याला, परंतु सगळ्या प्रकारचे प्रश्न, कारण अंमलबजावणी करत असताना खूपदा आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतात आणि त्याचं शंका निरसन कुठून करावं, कसं करावं असा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो आणि शंकेचं निरसन नाही झालं तर त्यातून मग गैरसमज निर्माण होतात आणि अंमलबजावणी ही चुकीच्या दिशेने होते आणि दोष त्या व्यवस्थेला दिला जातो. त्यामुळे हे शंकेचं निरसन ताबडतोब करण्यासाठी प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे अशा प्रकारच्या या अभियानाला उपक्रमाला सुरुवात महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. आज त्या अंतर्गत आपण सगळे एकत्र होतो. प्रश्न भरपूर आणि चांगल्या पद्धतीचे प्रश्न आज आपल्या प्राध्यापकांकडनं विचारण्यात आले. प्रश्न तोच विचारतो ज्याला त्या सगळ्या उपक्रमाची अंमलबजावणीची कळकळ असते आणि करत असताना करणाऱ्याच्याच मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. असे भरपूर प्रश्न आल्यामुळे आत्ता कोणीतरी बोललं पण की अमरावती विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे ज्यांनी एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी केली. परंतु पुढाकार घेण्यामध्ये नक्की हे विद्यापीठ पुढे आहे आणि पुन्हा आता पहिलं वर्ष आपलं आहे. 23-24ला स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आपण अंमलबजावणी केली, 24-25ला सवलतीत महाविद्यालयामध्ये अंमलबजावणी केली. यावर्षी दोन्ही महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी झाल्या आहेत. पुन्हा एक बॅच निघायला पुढच्या वर्षी स्वायत्त महाविद्यालयाची बॅच बाहेर निघेल, त्याच्यानंतरच्या वर्षी सवलतीत महाविद्यालयाची बॅच बाहेर निघेल आणि जसजसं आपण पुढे पुढे जाऊ तसतसे प्रश्न निर्माण होतीलही. त्याच अंदाजाने खरं म्हणजे अशा प्रकारच्या उपक्रमाला सुरुवात आपण केली आहे. आपलं कोणाचाही असा दावा नाही आहे. आपल्याला जो 20 एप्रिलचा आणि जुलै महिन्याचा जो GR दिलेला आहे, 16 मेचाही दिलेला आहे, तो GR इलस्ट्रेटिव्ह स्वरूपातला आहे. तो GR आपला आधार आहे. ते वाचून आपल्याला विद्यापीठाला त्याचं नियोजन करायचं आहे, NEPची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे तो GR आपल्याकडे आहे. 3-4 GR आता M1, M2, M3 मेजरला आत्ता कोणीतरी प्रश्नही मांडला इथे की मेजर आता सेकंड इयरला त्याला कन्फर्म करता येईल. अशा प्रकारचे काही सूचना नवीन येतात. आपण त्याच्या थ्रू सतत जात राहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास करत राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारचे उपक्रम आपले आहेतच. त्यातून निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन होईल. एक दर शुक्रवारी अशा प्रकारचे उपक्रमाचं आयोजन करतो. आज मला पर्सनली अमरावती विद्यापीठातल्या अनेक प्राध्यापकांशी व्हर्च्युअली का होईना भेटता आलं, त्यामुळे मला मनापासून खूप आनंद होत आहे आणि सगळ्या अमरावती विद्यापीठाच्या सगळ्या स्टेक होल्डर्सला आपण या उपक्रमामध्ये जे रुजू झालात त्यामुळे मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आजच्या या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या उपक्रमासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते, त्यानंतर प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, माननीय संचालक उच्च शिक्षण डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, विभागीय सहसंचालक डॉक्टर केशव तुपे, सर्व विद्यापीठाच्या विद्याशाखांचे अधिष्ठाता, त्यानंतर सर्व अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, सदस्य आणि अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातल्या सर्व महाविद्यालयांचे, स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थी हे सर्व या आजच्या उपक्रमाला सहभागी झाले. त्याबद्दल मी त्यांचं संचालनाच्या वतीने, शासनाच्या वतीने आभार मानतो. तसंच आजच्या उपक्रमाला राज्य सुकाणू समिती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सुकाणू समितीचे अध्यक्ष आणि माजी कुलगुरू सन्माननीय
करमळकर सर आजच्या या उपक्रमाला उपस्थित झाले. चांदेकर सर माजी कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि सुकाणू समिती सदस्य, तसेच शिवाजी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू शिर्के सर आणि सुकाणू समिती सदस्य, त्याचबरोबर डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन माननीय प्रकुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि सुकाणू समिती सदस्य, तसेच डॉक्टर सुप्रिया पाटील हे सर्व सुकाणू समितीतले सदस्य आजच्या या सत्राला जॉईन झाले. त्यांनी प्रश्नांचे निराकरण केलं, काही चर्चा केल्यात. ज्यांचे काहींचे प्रश्न राहिले असतील त्यांनी आपल्या सुकाणू समितीचे जे विद्यापीठांना आम्ही सदस्य नामनिर्देशित केलेले आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा हे प्रश्न केले, आमच्याकडे पाठवले तरी चालतील, विद्यापीठाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवले तरी चालतील. आणि मान्य संचालकांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही FAQs तयार करायचं आमचं आता सध्याचं काम चाललेलं आहे. लवकरच ते FAQ संचालनाच्या वेबसाईटवर आम्ही अपलोड करणार आहोत. तर माझी अशी सूचना राहील की ज्यांना कुणाला काही प्रश्न याच्यातले असतील तर त्यांनी ते संचालनाला पाठवावेत. त्याचा आम्ही सुकाणू समिती समोरून उत्तर क्रिएट करून ते FAQ मध्ये त्यांना समाविष्ट करणार आहोत. मी पुन्हा सर्वांचे, सर्व प्राचार्य अध्यापकांचे, सर्व सहभागींचे इथे पुन्हा आभार मानतो आणि पुन्हा आपण आजच्या 15 दिवसानंतरच्या शनिवारी एका वेगळ्या विद्यापीठाबरोबर पुन्हा या प्लॅटफॉर्मवर येणार आहोत. तसंच आमचा दर शुक्रवारचा जो उपक्रम आहे त्याबद्दल एक करतो की पुढच्या शुक्रवारी आमचा सह्याद्री शिक्षण संवाद जो उपक्रम आहे संचालनातर्फे शासनातर्फे राबविण्यात येणारा त्याचा 25वा एपिसोड हे होणार आहे. तर मी या प्लॅटफॉर्मवरून सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी 25व्या त्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या उपक्रमाला सुद्धा जॉईन व्हावं. त्यामध्ये एक अतिशय उच्च हे शिक्षण तज्ज्ञ आपण यामध्ये सहभागी करून घेणार आहोत आणि त्यांचं व्याख्यान आपण आयोजित करणार आहोत. तर सर्वांना धन्यवाद, सर्वांना आभार आणि आजचे हे उपक्रमाचे सत्र इथे संपलं असं मी संचालकांच्या वतीने आणि माननीय अध्यक्ष सुकाणू समितीच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. चला सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद.